One face center. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W यूट्यूब चॅनल. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बऱ्याचशा लोकांना पैसे आलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असलेले फ्रस्ट्रेट हे माझ्यावर काढतायत. बघा मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना गेल्या 4-5 महिन्यापासून संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे पैसे आलेच नाहीत. 60% अजूनही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत. काही प्रमाणातच पैसे जमा करण्यात आलेले आहेत. काही तालुके आहेत की त्या तालुक्यांमध्ये पैसे अद्यावत आलेच नाहीत म्हणण्याऐवजी बऱ्यापैकी लोकांना पैसे आलेच नाहीत. लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर, निलंगा, औसा, नांदेडमध्ये किनवट आहे, माहूर, हिमायतनगर, मुदखेड अशा बऱ्याचशा तालुक्यांमध्ये पैसे जमा झालेत नाहीत. मग आता पैसे कोणात जमा झालेले आहेत का नाहीत, तर याविषयी आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात मोठी आनंदाची महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच 29 एप्रिल 2025 या दिवशी 1500 रुपये, तर आज दिनांक 6 मे 2025 आजच्या तारखेला सुद्धा पेन्शन जमा झालेले आहे. आणि ते किती झालेले आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर एक काम झटपट करा मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून सबस्क्रायबर वाढत नाहीत, तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. बरेचसे असे यूट्यूबर आहेत की ते 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस अगोदरच व्हिडिओ अपलोड करतात की दिव्यांगांना म्हणजे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, असे हे लोक खोटं बोलून व्ह्यूज कमवण्याचं काम करतात. पण मी असे व्हिडिओज अपलोड करत नाही. जेव्हा पैसे येतात तेव्हाच मी व्हिडिओ अपलोड करत असतो मित्रांनो. तर असे यूट्यूबर कोण आहेत बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल तर मी सांगणार आहे तुम्हाला. ATB गुरुजी आहे, नोटबुक मराठी, आपले मराठी, कॉर्नर मराठी असे बरेचसे यूट्यूबर असे आहेत की खोटी माहिती देऊन व्ह्यूज कमवण्याचं काम करतायत. मग मी जेव्हा खरी माहिती तुम्हाला देतो तर तुम्हाला राग येतो आणि तुम्ही राग माझ्यावर काढताय. कशामुळे? तुम्हाला पैसे आले नाहीत म्हणून. मग तुमची DBT आहे का नाही हे तुम्ही कधी तपासून बघितलंय? तुमच्या खात्यामध्ये म्हणा, आधार कार्ड क्रमांकामध्ये स्वतःच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये कुठे ना कुठे मिस्टेक असणारच ना. जर मिस्टेक नसेलच मग तुमचे पैसे राहिले कसे? मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता की 5 महिन्याचे पैसे संजय गांधी निराधारचे बुडालेले आहेत. तर एका महाशयाने कमेंट केलेली आहे की ही फेक न्यूज आहे. अरे भाऊ, तुला आले असतील ना पैसे, याचा अर्थ सगळ्यांनाच आले का? याचा प्रूफ मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये देणार आहे. एक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी मंत्रालयाला एक पत्र लिहिलेलं आहे की दिव्यांगांना पैसे मिळाले नाहीत, किती टक्के मिळालेले नाहीत, पेन्शनवर दिव्यांगांचं काय आहे काय नाही, उपजीविकेचं साधन या दिव्यांग लोकांकडे नाही. तर असे बरेचसे लोक संजय गांधी निराधार योजनेवरच अवलंबून आहेत. याच्या मागे कारण आहे बेरोजगारी. दिव्यांगांना कुठे नोकरी मिळत नाही, काम मिळत नाही, मग पैसा मिळणार कुठून? 1500 रुपये मिळतात. ते 1500 रुपये हॉस्पिटलचा खर्च आहे, मोबाईलचा खर्च आहे, दाढी सेविंगचा खर्च आहे. 1500 रुपयामध्ये हे सगळं काही होऊ शकत नाही ना. जर 1500 रुपये जर दिव्यांगांना पुरतच असतील तर मग हे मंत्री लोक महिन्याला लाखो रुपये का घेतात? हा प्रश्न आपण कधी विचारला कोणाला? नाही. कारण तिथे आपल्याला तोंड उघडता येत नाही, कारण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हे समजणं चुकीचं आहे. पोहोचता येतं, प्रयत्न तर करा. जे करतायत
तुम्ही त्यांना दोषी ठरवताय? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि मी आता सांगतोय की संजय गांधी निराधार योजनेचे आजच्या तारखेला 1500 रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो. तर ही होती आजची नवीन माहिती, नवीन अपडेट आणि दिव्यांगांना आनंदाची ही बातमी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेविषयीची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल समजला तर खाली कमेंट करा. धन्यवाद.